कारण आम्ही जर गावी आमचं शिक्षण झालं असतं तर आमच्या शिक्षणावरती किंवा त्या परिस्थितीवरती दादांच्या राजकीय वलयाचा परिणाम झाला असता आणि तो आमच्या अपब्रिंगिंगवरती परिणाम झाला असता. त्यामुळे खरं तर आईने जिद्दीने आम्हाला सगळ्या मुलांना पुण्याला आणलं. तिथे काय होतं, शेवटी जर माझं शिक्षण काष्टीला झालं असतं तर फरक काहीच पडला नसतं, एखादं शिक्षण चांगलंच मिळालं असतं. पण शिक्षण घेत असताना ती राजकारणाची हवा जर माझ्या डोक्यात लहानपणी गेली असते किंवा माझ्या भावांच्या डोक्यात गेली असते तर आमचं शिक्षण पूर्ण झालं नसतं. अगदी बरोबर. त्यामुळे आम्हाला जिथे इन्फ्लुएन्स कमी चालेल, कारण चालणार नाही असं म्हणणार नाही, कारण काय झालं की मी पहिलीच जाईपर्यंत दादा गृहराज्यमंत्री झाले होते. बरोबर. माझा इन्फ्लुएन्स होताच, पण प्रमाण खूप कमी होतं. तेच प्रमाण जर मी नगरला किंवा काष्टीत राहिलं असतं तर प्रमाण खूप जास्त राहिलं असतं. तर माझं बेसिक एज्युकेशन पुण्यात झालं, माझं कॉलेज स्कूलिंग तर पुण्यात झालं, कॉलेजसुद्धा माझं पुण्यात झालं. मी फर्ग्युसनला 11-12ला होतो. त्यानंतर माझं सिम्बायसिसला माझं BCom झालं आणि ते झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी लंडनला गेलो होतो. माझं MBA फायनान्स लंडनला झालं होतं.